मी तुम्हाला सगळ्यांना अगोदरच सांगितलेलं की मी आमच्या गावाला चालली, म्हणजे आमच्या सासरी. आणि मी इथं आल्यानंतर आहे का नाही, मला काही शूट जास्त करता आलंच नाही. ती पण मी 2-3 केलेत ना, ती पण ह्याच्यात ॲड केलेत. ती मी आज हे केलेत व्हिडिओ. मी हे का नाही गेलतो तेव्हा महालक्ष्मीला आम्ही गेलतो पायापडा. इकडं माझी बहीण पोरगीला घेऊन पुढं चालत होती आणि दाजी पुढून गाडी घेऊन आले पिकअप. आणि परी ह्या भावल्याबरोबर खेळत बसलेली. आम्ही सगळे ना महालक्ष्मीच्या मंदिरात चाललो होतो पाया पडायला. आणि गाडीचं थोडं काम करायचं होतं म्हणून ते पोरगं काय करतच नव्हतं. म्हणून दाजी म्हणलं मी तुझं काम करतो, ह्या गाडींवर पाणी मारतो, जा तू गाडी धू आणि तुम्हाला दाखवते परीच्या पप्पांनी कसा माझं फोटो, ह्या माझं लग्नातलं कपाट आहे आतमध्ये चिटकवलेत फोटो. माझ्या लग्नाच्या आधी घरचं फोटो आहे, ती तुम्हाला दाखवायसाठी मी व्हिडिओ केला. आणि लगेच दुसऱ्या दिवशी नाश्ता हे केला. आणि आज आम्ही यायला लागलो होतो इकडं. आमच्या दाजींची आज गणपती बसण्यामुळं तयारी चालू होती आणि त्यांच्याकडे सजावट चालू होती. मला पण दिवाबत्ती ही देवाला लावायचं होतं. आणि मस्तपैकी दर्शन ही केलं आणि थोडीशी मदत केली ह्यांनी सुद्धा. आणि देवापाशीच आमच्यात गणपती बसवते ती. जास्त करून नाही तर आम्ही बाहेरही बसलो का नाही, सारखी गाय इथं झाडाला बांधलेली असायची. गायची लई आठवण येत होती खरं तर ना. आता शिर्डीला 2 कोकरं आणि 1 बोकड आणि 1 पाट झाली आहे. आणि परी गेल्यापासून नुसती सोडतच नव्हती या पाटरांना. लई छान वाटत होतं आणि करमत पण होतं. खरं तर आम्ही जाणारच नव्हतो, पण ते एक नाही ओजू मागच्या वर्षी माझ्या पोटात असल्यामुळं एक गणपती घरात आहे ना, मग त्याच्यासोबत दुसरा बसवावा लागतो, त्यामुळं आलो. आणि इथं येताना वडूजमध्ये एक नाही वडापावचं असं खाल्लं. स्टॉप घेतो आम्ही दरवेळेसच वडूजमध्ये थांबतो. आणि इतकी गर्दी होती ना, सगळीकडं गणपती बाप्पा दिसत होता आणि इतक्या छान छान मूर्त्या होत्या ना, लय प्रसन्न वाटत होतं. आणि सगळीकडंच लय गर्दी होती. सगळी जी ती गणपती आज बसणार होते त्यामुळे जी ती गणपतीचं डेकोरेशनचं सामान बाय